ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। अजित पवारांसोबत निवडणुकीबाबत चर्चा झालेली नाही। शरद पवारांच्या पक्षाचे नेते अंकुश काकडेंची ही माहिती आहे। तर अजित पवारांनी आम्हाला विनंती केली, आघाडी करू। आम्ही त्यांना कळवलं की आम्ही तुमच्या सोबत लढणार नाही। कुठलीही बैठक झालेली नाही। आम्ही चौघं काल त्यांना भेटलो। याआधी त्यांनी प्रस्ताव दिला होता की महानगरपालिका आपण दोघे एकत्रित लढू। आमच्या पक्षाने आधीच निर्णय घेतला होता की आपली जी जुनी आघाडी आहे ती महाविकास आघाडी, त्या आघाडी बरोबरच लढायचं। तो निर्णय त्यांना कळवण्यासाठी आम्ही काल भेटलो होतो। तो निर्णय आम्ही त्यांना कळवलाय। त्या व्यतिरिक्त कुठलीही चर्चा कालच्या बैठकीत झालेली नाही। अजित पवारांनी आम्हाला विनंती केली होती की आपण आघाडी करू। अजित पवारांसोबत आमची निवडणुकीच्या संदर्भामध्ये कुठलीही बैठक झाली नाही। काल मी आमदार बापूसाहेब कटारे, विशाल तांबे आणि प्रकाश मस्के आम्ही चौघजण अजितदादांना बारामती गेस्ट हाऊसला भेटलो। ही वस्तुस्थिती आहे। पण त्या ठिकाणी त्यांचा मागे प्रस्ताव होता की आपण दोन्ही राष्ट्रवादी यावेळेला महानगरपालिकेला एकत्र निवडणूक लढवू। पण आमच्या पक्षामध्ये निर्णय झाला होता की आपल्याला जुने जे काही आपली हे आहे आघाडी, त्या आघाडीबरोबरच लढायचं असं आमचा निर्णय झालेला होता। तर तो निर्णय त्यांना कळवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि तो निर्णय आम्ही त्यांना कळवला की दादा आम्ही आमची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत जी आघाडी आहे त्या आघाडीच्या वतीने आम्ही निवडणूक लढवणार आहोत। पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। काळोखे प्रकरणाशी आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही। सुनील तटकरेंकडून मंगेश काळोखे प्रकरणाचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आलाय। सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असं तटकरे म्हणतायत। पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी। सुधाकर घारेंचा खोपोली प्रकरणाशी संबंध नाही। खोपोलीतील घटनेचा तपास पोलिसांनी करावा असं सुनील तटकरे म्हणतायत। तपास यंत्रणांनी शीघ्र गतीने तपास करावा असं देखील सुनील तटकरे यांची माहिती आहे। कालची खोपोलीतली घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे। कठोर शब्दांमध्ये आम्ही त्याचा निषेध करतो। तपास यंत्रणेने शीघ्र गतीने सर्व काय यंत्रणा असतील किंवा त्यांचे काही विंग असतील ते लाभाव्यात, आरोपींनाही पकडावा आणि त्याच्याबद्दलची कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जावी। इतर बाबतीमध्ये जे बोललं जातं आहे ते तथ्यहीन आहे असं माझं स्वतःचं मत आहे। पण ज्यावेळेला एखाद्या बाबतीमध्ये तपास चालू असतो त्यावेळेला त्या संदर्भातलं मतप्रदर्शन करणं उचित नसतं। जी घटना घडली ते जे काय परस्परांच्या बद्दलचं त्यांचं असेल, त्यांचं केव्हापासूनचं काय वादविवाद होते, 2-3 दिवस अलीकडे काय काय चाललेलं होतं, त्या संदर्भातली सुद्धा माहिती पोलीस विभागाकडे नक्कीच त्या ठिकाणी असेल। मला विश्वास आहे की सुधाकर घारे जे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांचा या प्रकरणाशी दुरान्वय संबंध नसेल। पण शेवटी तपास चालू असल्यामुळे तपासला इन्फ्लुअन्स होईल असं कुठलंही वाक्य मी त्या ठिकाणी बोलणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।